प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, 30 जून 2026 रोजी मुंबईच्या महामाया नगरीमध्ये रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, संविधान रक्षक, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो अभूतपूर्व मोर्चा निघाला, त्या अभूतपूर्व मोर्चाने काय साध्य केलं, काय साध्य केलं नाही, हा नंतरचा मुद्दा. परंतु सगळ्यात आधी ह्या मोर्चानं मात्र एक गोष्ट साध्य केली, ती म्हणजे ज्या 59 जाती समूह, अनुसूचित जाती कधी नव्हे त्या एकत्रित आल्या. बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार देताना ह्या 59 जातींना अनुसूचित जाती समूह म्हणून एकत्रित आणलं. परंतु प्रत्यक्षात मात्र या जाती समूह एकत्रित कधी येत नव्हत्या. त्यातल्या त्यात चर्मकार समूह हा नेहमी आंबेडकरी चळवळीपासून फटकून राहत होता. तो शिवसेनेच्या आहारी गेलेला समूह. हा समूह कधी आंबेडकरी चळवळी बरोबर येईल असं कुणाला वाटलं नव्हतं. कारण ह्या समूहाला पुन्हा आंबेडकरी चळवळीकडे ओढणं हे फार मोठं जिकिरीचं काम होतं, फार मोठं कष्टप्रद काम होतं. परंतु ही किमया सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांनी करून दाखवली. त्यांनी उपवर्गीकरणाच्या विरोधात जो महामोर्चा आयोजित केला, त्या महामोर्चाच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण 59 जाती समूहांना, अनुसूचित जातींना एकाच निळ्या झेंड्याखाली आणण्याची किमया करून दाखवली. अभूतपूर्व ऐक्य त्यांनी साधलं. मित्रांनो, जे उपवर्गीकरण ज्या मातंग समाजासाठी करण्यात येत आहे असं भासवण्यात येते, मातंग समाजाच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी हे उपवर्गीकरण करण्यात येत आहे असा भ्रम निर्माण करण्यात येत आहे सरकारकडून. तो मातंग समूह सुद्धा बाबासाहेबांना मानणारा, आंबेडकरी विचारांना मानणारा आंबेडकरवादी मातंग समूह सुद्धा या 59 जाती समूहांमध्ये आनंदराज आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून उपवर्गीकरणाच्या विरोधात लढला. हे विशेष, ही आश्चर्याची बाब की ज्या मातंग समूहाला सरकारने कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी हा मातंग समूह जो शिकलेला आहे, जो बुद्धिवान आहे, ज्याच्या डोक्यामध्ये बुद्धी आहे, असा ज्ञानवंत, प्रज्ञावंत मातंग हा आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उपवर्गीकरणाच्या विरोधात लढला. ही या ठिकाणी नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, हे झालं 59 जातींबद्दल, अनुसूचित जातींबद्दल की जे ऐक्य जे कोणाला आजपर्यंत साधलं नव्हतं, ते ऐक्य आनंदराज आंबेडकर साहेबांनी साधून दाखवलं, करून दाखवलं. त्या पार्श्वभूमीवर आता मात्र महाराष्ट्रामध्ये तुलना, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाची तुलना करण्यात येत आहे. आणि ही तुलना कोणा ऐऱ्या गैऱ्या नेत्याबरोबर नव्हे, तर खुद्द त्यांच्याच भावाबरोबर, मोठ्या भावाबरोबर, श्रद्धेय ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरच त्यांची तुलना करण्यात येत आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळात महाराष्ट्राने जे काही लाखोंचे मोर्चे पाहिले, ते लाखोंचे मोर्चे फक्त आंबेडकर घराण्यानेच आयोजित केलेले मोर्चे होते. उदाहरणार्थ, औरंगाबादला सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संघ मुख्यालयावरती जो विराट मोर्चा काढला, त्याला लाखोची गर्दी. त्यानंतर प्रकाशजी आंबेडकरांनी भर पावसामध्ये जो मोर्चा काढला, त्यालाही लाखोची गर्दी. आणि आता आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो मोर्चा काढला, त्यालाही लाखोंची गर्दी. मध्यंतरीच्या काळात आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या काही दुकानदारांनी एकत्रित येऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्याला 2-4 हजारांची गर्दी नव्हती. हे स्वतः त्या ठिकाणी महागायक असलेला आनंद शिंदे यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं. त्या नेत्यांच्या समोर त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आम्ही आमच्या पदरचं काही सांगतो अशातला काही भाग नाही. परंतु हे जे मोर्चे, लाखोचे मोर्चे महाराष्ट्रानं पाहिले, ते आंबेडकर घराण्यानं काढलेले मोर्चे पाहिले. आणि त्यामुळे साहजिकच आंबेडकरी समाजामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका गोष्टीला उधाण आले की जर प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर
हे दोघं बंधू एकत्रित आले तर, राजकीय दृष्ट्या हे दोघे बंधू एकत्रित आले तर या महाराष्ट्रामध्ये एक महाशक्ती उभी राहील, बहुजनांची महाशक्ती उभी राहील. आज आनंदराज आंबेडकरांच्या पाठीमाग 59 जाती भक्कमपणे उभ्या राहिल्यात. मातंग चर्मकार, ढोर, ककैया, कैकाडी, भंगी, मेहतर हा संपूर्ण 59 जाती समूह आनंदराज आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या माग सुद्धा आज बहुजन वर्ग खंबीरपणे उभा राहिलेला आपण पाहतोय. जर उद्या या दोन्ही बंधूंनी एकत्रित येऊन एक राजकीय पर्याय निर्माण केला तर तो ह्या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेला हादरवून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास इथल्या आंबेडकरी जनतेमध्ये आहे. महाराष्ट्राच्या राजकीय तज्ञांमध्ये तो अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंबेडकरी जनतेचे स्वप्न जे प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजजी आंबेडकर साहेबांनी दोघांनी एकत्रित यावं, या आंबेडकरी समाजाचं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाला जातंय का हे पाहावं लागेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.